न्यूज, सच जरूरी है। यह है एमएनएस न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं एमएनएस न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ शुभांगी। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। अमरावती लॉ कोर्स का पेपर व्हाट्सएप पर लीक। बीजेपी के पूर्व पार्षद ने नष्ट किया पेपर। राजकीय विदर्भ ज्ञान संस्था अमरावती की समर 2023 परीक्षा में लॉ ट्रस्ट विषय के लॉ ट्रस्ट के चौथे सेमेस्टर का पेपर शनिवार को मोबाइल फोन के जरिए व्हाट्सएप पर लीक हो गया। चौंकाने वाला तथ्य सामने आया है कि इस पेपर को बीजेपी के पूर्व पार्षद प्रणीत सोनी ने क्रॅक किया। सर मला सांगा, VMV कॉलेजमध्ये मास कॉपीचं प्रकरण पकडलं गेलेलं आहे, पेपर लीक करण्यात आला, काय नेमका प्रकार झाला आणि विद्यापीठाचा काय कारवाई करणार? मी विद्यापीठातच जात असताना आणि व्यवस्थापन परिषद सदस्य असल्यामुळे मला एक फोन आला की VMVमध्ये क्राईम ब्रँच सायबर ब्रँचचे लोक पोलीस आलेले आहेत आणि त्यांनी 2 पोरांना पकडलेलं आहे आणि व्हॉट्सअपवरून मोबाईलवरून ती प्रश्नपत्रिका लीक झालेली आहे। तर मी शेगाव नाक्यावरून परत आलो आणि इथे पाहिलं असताना पोलीस वगैरे होते, मोबाईल जप्त केलेले होते आणि पोलिसांची कारवाई चालू होती आणि मी त्यानिमित्तानं मग अजून चौकशी केली असताना मला असं आढळलं की हे जे 2 पोरं आहेत हे वेगवेगळ्या रूममध्ये बसलेले होते, रोल नंबर असतानासुद्धा एकाच रूममध्ये बसलेले होते आणि मी इथल्या जे कर्मचारी आहेत परीक्षा विभागामधले त्यांना त्या वर्गाची सिटिंग प्लॅन मागितला असताना त्यांनी मला देण्याचा टाळाटाळ केलं। मला शंका आल्यामुळे मी त्या रूममध्ये गेलो ताबडतोब को-ऑफिसर इंचार्जला घेऊन आणि त्या दोन्ही रूममधले सिटिंग प्लॅन माझ्या ताब्यात घेऊन मी त्याचे फोटो काढले आणि चेक केलं असता मला असं आढळलं की एक मुलगा रूम नंबर 36मध्ये आहे आणि एक 37मध्ये आहे, परंतु दोन्ही मुलं एकामागे एक बसलेले होते। सुरुवातीला त्या मुलाला रूम नंबर 37मध्ये अब्सेंट दाखवलेलं होतं आणि नंतर इथनंच एका व्यक्तीचा फोन गेला की त्याला प्रेझेंट दाखवा, तो तिथे बसलेला आहे आणि मी सिटिंग प्लॅन जप्त केलेला आहे। माझ्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढलेले आहेत आणि पुढील जी कारवाई आहे आता ती आम्ही विद्यापीठाचे प्राधिकारी सदस्य म्हणून आम्ही अहवाल तयार करणार आहोत आणि त्या अहवालानुसार तुम्हाला काय वाटते किती गंभीर प्रकरण आहे एक प्रकारे? आणि हे विद्यार्थी कोण होते? हे विद्यार्थी एक भूषण हरकुट म्हणून आहे आणि एक प्रणीत सोनी म्हणून आहे। मला त्यांच्याविषयी माहिती नाही आहे आणि काही असलं तरी आपण एक विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे पाहतो। हा प्रकार कितपत योग्य आहे आणि विद्यापीठ यावर काय कडक कारवाई करणार आहे? हा प्रकार अतिशय गंभीर आहे। वारंवार सूचना देऊनही मी यापूर्वी या महाविद्यालयात येऊन गेलो, 2-3 दिवसापूर्वी सूचना दिलेल्या होत्या, पण माझ्या सूचनांचं यांनी गंभीरतेनं पालन केलं नाही असं मला दिसतं आणि आम्ही विद्यापीठाच्या नियमानुसार प्राधिकरणाचे जे काही विद्यापीठाचे नियम आहेत, स्टॅट्यूट आहे, ऑर्डिनन्स आहे, त्यानुसार आम्ही कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न। या कॉलेजचे काही कर्मचारी या विद्यार्थ्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल करणार आहेत, तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे, आदेश दिलेला आहे? आम्ही त्यांना आदेश दिलेले आहे की ही सर्व जी कारवाई आज झालेली आहे हा सर्व रिपोर्ट पोलीस स्टेशनला तुम्ही देणं आवश्यक आहे। जर यांनी हा रिपोर्ट पोलीस स्टेशनला दिला नाही तर आम्ही नाही, याच्यामध्ये कसं आहे, आता पोलीस आलेले आहे सायबर क्राईमचे आणि त्या विद्यार्थ्यांना दोघांनाही त्यांचं बयान घेणे सुरू आहे इथे आणि आम्ही आमच्या परीनं आम्ही जो रिपोर्ट आहे तो पोलीसला आम्ही देऊया आणि त्या पोरांना आम्ही हँडओव्हर केलेलं आहे पोलीसला, त्यामुळे पोलीस कारवाई त्याच्यावर होईलच। प्रथमदर्शनी आता हे जे इथे सांगितलेलं आहे यांनी की लॉ सेम 4चा जो विद्यार्थी आहे तो आल्यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये फोटो काढला आणि तो व्हायरल करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग तो क्लासमध्ये येऊन बसला। हे खरं इन्व्हिजिलेटरचं काम आहे की त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं की असं व्हायला नाही पाहिजे, कारण की सुरुवातीलाच आपण काय करतो आहे की विद्यार्थी जेव्हा आतमध्ये येतो क्लासमध्ये तेव्हा आल्यानंतर आपण बॅग आणि मोबाईल सगळं त्याला बाहेर काढून ठेवायला सांगतो आणि सर्व विद्यार्थी ठेवतात बाहेर, पण त्याच्याकडे नेमका मोबाईल आला कुठून? तपासणी केली नाही की आणि 2 विद्यार्थी अलग अलग रूमचे एका रूममध्ये इन्व्हिजिलेटर कसं बसवले, त्याला कोणाचा दबाव होता? नाही, हे दबाव तर सांगता येणार नाही, पण ते सगळं इन्व्हिजिलेटरच तुम्हाला याची इत्तमभूत माहिती देऊ शकतील, कारण की प्रत्यक्षदर्शी ते इन्व्हिजिलेटरच आहेत वर्गावरचे। त्यांना कोणाचा तरी फोन आला होता अशी पण माहिती आणि त्यांनी म्हणून त्या पोरांना बसू दिलं असं त्यांनी सांगितलं, फोन आला होता
पण नेमकं आता काय बोलणं झालं हे की त्यांनी सांगितलेलं नाही आहे आणि त्यांनी त्या मुलाला कसं अलाउ केलं हे सुद्धा त्या संशयास्पदच आहे आणि त्या विद्यार्थ्याला आपण त्या इन्व्हिजिलेटरलाच त्यांनी सांगू शकतो. तक्रार करणार आहात? हा अगदी प्रश्नच नाही. पोलीस बयान घेत आहेत सध्या आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्याला हँडओव्हर केलेलं आहे आपल्या पोलिसांना. मी डॉक्टर श्रीकृष्ण यावले, गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के संबंध सरकारी विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था में लॉ कोर्स के लॉ ट्रस्ट विषय पर चौथे सेमेस्टर का पेपर आज सुबह 9 बजे से दोपहर 12 बजे तक था। हालांकि पेपर शुरू होने से पहले ही उसके पास मोबाइल पहुंच गया। कहा तो यह भी जाता है कि इन तीनों के पास से इस विषय का जेरोक्स भी मिला था। पुलिस मामले की जांच कर रही है और मामला दर्ज किया जाना है। लॉ ट्रस्ट का पेपर लीक होने की सूचना मिलते ही अमरावती विश्वविद्यालय के परीक्षा एवं मूल्यांकन बोर्ड की निर्देशक मोनाली टोटे मौके पर पहुंची और घटना की जानकारी ली। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। जलगांव चोपड़ा किसान सहकारी क्रय विक्रय संघ के कल मतदान के लिए 8 मतदान केंद्रों पर 40 कर्मचारियों का चयन होगा। चोपड़ा तालुका की किसान सरकारी खरीद और बिक्री संघ की 5 सीटों के लिए कल मतदान होगा। कस्तूरबा विद्यालय में 8 मतदान केंद्रों की व्यवस्था की गई है। इसके लिए 8 मतदान केंद्रों पर 40, एक मतदान केंद्र पर 5 कर्मचारियों की नियुक्ति की गई है। इसके लिए आज सामग्री का वितरण किया गया है। चोपड़ा तालुका खरेदी विक्री संघाची उद्या निवडणूक आहे। उद्या कस्तूरबा माध्यमिक विद्यालयामध्ये सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आहे। त्यासाठी 8 मतदान केंद्र तिथे ठेवण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावर 5 कर्मचारी आहेत आणि दिनांक 22 तारखेला सकाळी 8:30 वाजेपासून अग्रसेन भवनमध्ये मतमोजणी आहे। यासाठी किती उमेदवार रिंगणात आहे साहेब? ते 5 जागेसाठी 11 उमेदवार आहेत। 11 उमेदवार आहेत। मतदार किती आहेत? मतदार तरी 3600 मतदार आहेत। 3000 यासाठी प्रशासनाची पूर्ण व्यवस्था झालेली आहे, पूर्ण तयारी झालेली आहे। मतपेटी आता पोहोचवण्यात येणार आहेत। 5 सीटों के लिए 11 प्रत्याशी मैदान में है। इसके लिए 3600 मतदान अपने मताधिकारी का प्रयोग करने जा रहे हैं और प्रशासन मतदान के लिए तैयार है। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। जालना राज्य पुलिस भर्ती में बड़ा घोटाला। जालना के कांग्रेस विधायक कैलाश गोरटयाल ने लगाए गंभीर आरोप। जालना से कांग्रेस विधायक कैलाश गोरटयाल ने राज्य में पुलिस भर्ती का बड़ा घोटाला होने का गंभीर आरोप लगाया है। हाल ही में पुलिस भर्ती का रिजल्ट आया है। हालांकि सैकड़ों छात्रों ने आज कैलाश गोरटयाल से मुलाकात की और आरोप लगाया कि मुंबई में आयोजित परीक्षा में भारी गड़बड़ हुई है। गोरटयाल ने आरोप लगाया है कि पुलिस भर्ती परीक्षा में बड़ा घोटाला हुआ है और प्रत्येक छात्र से 10-12 लाख रुपए लिए गए हैं और इसमें बड़ा रैकेट काम कर रहा है। इसलिए गोरटयाल ने बताया कि हम जिला अधिकारी को मांग पत्र सौंपकर अनशन करेंगे कि पुलिस भर्ती की दरोगा की दोबारा परीक्षा कराई जाए। महाराष्ट्र सरकार मामले की जांच कराकर संबंधित अधिकारी के खिलाफ कार्रवाई करे। आम्हाला बोलले की वेळ खूप कमी राहिलाय, 1 तास बाकी होता सर, तरी पण ते बोलले की वेळ खूप कमी आहे म्हणे। आम्हाला फॉर्म म्हणजे तुम्हाला बसवण्यात आणि सिटिंग अरेंजमेंट करण्यातच आमचा वेळ जाईल, त्यामुळे त्यांनी बायोमेट्रिक पण नाही केलं सर आणि चेक कसल्याच प्रकारे केलं नाही सर। त्यांनी चेक कसल्याच प्रकारे केलं नाही, हात पण नाही लावला। ती मशीन असती त्यांनी ती फिरवली सुद्धा नाही, ती मशीन पण नव्हती सर। मी त्याच्या पहिले एक जिल्ह्यात पेपर दिलताना तिथे आमचं मशीननी चेक केलं तर प्रत्येक ठिकाणी बायोमेट्रिक झालं, पण मुंबईला आमचं बायोमेट्रिक पण झालं नाही आणि मशीनने आम्हाला चेक पण केलं नाही। वेगवेगळं होतं ना, एका रूममध्ये 64 नाही ते विचारत आहे तुमचा तिची पुनर्परीक्षा घ्यावी मागणी आहे आपली असणार आहे का? आणि दुसरं असं की याच्यामध्ये घोळ झाला, काही तांत्रिक चुका देखील निदर्शनास आणून दिल्या विद्यार्थ्यांनी, यावर तुमचं काय म्हणणं आहे? ते बघा, या 7 मेला जे पोलीस भरती झाली एक फार मोठा रॅकेट काही लोकांना कडून 10 ते 12 लाख रुपये देऊन त्यांना पास करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। त्याबद्दल आपल्या इलेक्ट्रिक मीडियामध्ये 2-3 दिवसापूर्वी अगोदर ते प्रकाशित झालेलं आहे। आपल्या ज्या जालन्याचे विद्यार्थी काल आले ज्याच्याकडून मी फीडबॅक घेतला त्यांचं बोलणं होतं की बायोमेट्रिक ही कंपल्सरी असतात एक्झामला,
त्यांनी काय लिमिटेड लोकांचं घेतलं आणि बाकी लोकांना असं सोडून दिलं. जे CC कॅमेरे ठेवले होते तेही बंद होते. एक्झामिनर येऊन तो प्रश्नपत्रिका दिला आणि गायब झाला. म्हणजे एक्झामिनरला तिथं बसावं लागतं. आणि चौथा प्रश्न असा आहे की तिथं बटन कॅमेरे किंवा सेमी मायक्रोफोन की जे इलेक्ट्रिक मीडिया सध्या चालतो आहे त्यातून बाहेरचा माणूस त्यांना सांगतो की हा असा उत्तर आहे, तो तसं घेतो. व्हॉट्सअपवर पेपर लीक झालेला आहे. म्हणजे कुठं ना कुठं या पोलीस भरतीमध्ये हा फार मोठा गडबड झालेला आहे. एक दुसरा, आपल्या ज्या लोकांनी 5-5 वर्ष ग्राउंडवर आपला 5-5 वर्ष त्याने काम काढलं, त्याने 7-7, 8-8 तास कम्प्युटर बसून त्याची तयारी केली पोलीस भरतीची, सर्व वाया गेलेला आहे. एका प्रकारचं त्याने जे तपस्या केली ते सर्व वाया गेलेलं आहे. आणि पोलिसांनी जे एक्झामिनर असेल किंवा ज्या इन्स्टिट्यूटने हा एक्झाम घेत असेल ते फ्रॉड लोक असतात. आम्ही नेहमी सांगतो की आपला जे समृद्धी आहे नांदेड टू जालना जे एजन्सी अपॉइंट केलेली आहे, हा एजन्सी एवढी बोगस होती. त्याने पैसे घेऊन तसं रिपोर्ट परिषद 16 दिलेली आहे. त्याचं ऑब्जेक्शन मी ऑलरेडी घेतलेलं आहे. यामध्ये मला वाटतं करोड्स नियर अबाउट अरब एवढा पैशाचा घोटाळा झालेला आहे. आणि 1-1, 1.5 मार्काने पोरं गेलो, 1-1, आपल्या ग्रामीण विभागातील जालना शहर आणि जालन्याच्या आजूबाजूचे 1-1, 1.5 मार्काने फेल गेलं. आता त्या लोकांना काय करायचं? एक तर परिस्थिती चांगली नाही मराठवाड्याची, एक तर मिलिटरीमध्ये तुम्ही अग्निवीर हा आणला त्यामुळे तुम्हाला फौजसाठी कोणी येत नाही. आणि नेपाळकडून आपल्याकडं 1500 रंगरूट नेहमी यायचे. आपल्याकडे रेजिमेंट आहे, त्या गोरखा रेजिमेंट आहे, एकदम शूरवीर लोकांचे रेजिमेंट आहे. त्यांनी या अग्निवीरला रिजेक्ट केला. आता त्यांच्या डोक्यात चालू आहे नेपाळ गव्हर्नमेंटचा एक तर चायनाला ते रंगरूट पाठवणार किंवा पाकिस्तानला केलेलं नाही त्यांनी. आणि कसले प्रकारचे म्हणजे त्यांनी फक्त फोटो काढले, हॉल तिकीट चेक नाही केलं, काहीच केलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी डिस्कशन करून मुलींनी किंवा मुलांनी पेपर इथं काहीच नव्हतं सर. अर्ध्याच आहे की ज्या बीजेपी सरकार ज्यावेळेसपासून सत्तेत आलेली आहे त्यावेळेसपासून बेरोजगारी 50% म्हणजे 18+ जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी बंदिस्त करण्यासाठी आदरणीय गोरंट्याल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जे इथं जमा झाले आहोत. नक्कीच साहेब आम्हाला मदत करतील. याच्यात आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की पोलीस भरती जी 7 मे रोजी झाली आहे त्या 7 मे रोजी झालेल्या पोलीस भरतीमध्ये सर्वप्रथम की विद्यार्थ्यांचं बायोमेट्रिक तिथं झालं नाही साहेब. जर बायोमेट्रिक झालं असतं तर डुप्लिकेट विद्यार्थी घडून दिसला असता. खूप कमी ठिकाणी झाले, अनेक ठिकाणी झालं नाही. तसंच जे हॉलमध्ये CCTV कॅमेरे होते त्या कॅमेऱ्याचा तिथं कसलाही उपयोग झालेला नाही. सर्वमध्ये विद्यार्थी बसलेले असताना पेपर हातात येण्या अगोदरच व्हॉट्सअपला पेपर आलेला आहे. याचा अर्थ पेपर फुटलेला आहे. आणि हे फुटलेला पेपर विद्यार्थ्यांना ज्यांना माहिती होता त्यांनी 100पैकी 100च्या मुलांनी तिथं कधीही अभ्यास नाही केला आणि 100पैकी 100 मार्क घेतले आहेत. तर याचा निषेध म्हणून आज आम्ही इथं सर्वजण एकत्र झालेलो आहोत. नक्कीच आज आम्ही संख्याबळाने कमी आहोत पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त. अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं. मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर MS News T ऐप डाउनलोड करें. इंस्टा, ट्विटर, हाईकुक, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है. आप इसे YouTube पर भी देख सकते हैं. आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हैं www.msnewst.com पर. फिलहाल वक्त हो चला दर्शकों ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें. बने रहिए MS News T पर. नमस्कार. ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज.